हे असंच होतं माझ्याबरोबर. काही चांगलं करायला गेले ना की नेहमी वाईटच घडतं. माझं नशीबच काय ते फुटकंय. नको का? एक तर मला कळतच नाही हे सगळं झालंच कसं. मी भाषण लिहित होते तेव्हा काही मला झोप आलेली नव्हती. मॅडम शांत व्हा, शांत व्हा. जरा विचार करा आणि मला सांगा, तुम्हाला काय आठवतंय का? ते भाषण लिहित होते मी आणि मग काकू तू दूध घेऊन आली होतीस. ते दूध मी प्यायले. बस. तुम्ही दूध प्यायलाय एवढंच तुम्हाला आठवतंय? त्याच्या पुढचं काय आठवत नाही आहे का? नाही. काय झालं? चुकून धक्का लागला आणि पडलं. शुभू, श्रावणीसाठी दूध मीच तयार केलं, पण नेमकं त्यावेळी किचनमध्ये नंदाका आल्या होत्या. त्यांच्या हातून काचेचा बाउल फुटला. मी काच गोळा करायला गेले. हा, आता सगळं माझ्या ध्यानात आलंय. मला अननोन नंबरवरून मेसेज आलेला, त्यामुळे मी बाहेर गेलो. त्याच वेळी अलकनंदा मॅडम किचनमध्ये गेल्या असणार आहेत. तुम्ही दूध श्रावणी मॅडमांनी दिलं. श्रावणी मॅडम त्या दूध पिल्या आणि बेशुद्ध पडल्या. या सगळ्याचा काहीतरी संबंध आहे असं मला दिसतंय. हे अलकनंदा मॅडमांनी केलं नसेल ना? हो शुभू, हे सगळं नंदाकांनीच घडून आणलंय. त्याच असलं काहीतरी करू शकतात. मगाशी पण श्रावणीला कसं टोमणा मारला ऐकलंस का? आत्याने पुन्हा एकदा तिचा डाव साधला. पुन्हा मला हरवलं. आता बाबा सुद्धा रागवले असणार माझ्यावर. मी पुन्हा एकदा त्यांच्या नजरेत फेल झाले. मॅडम, साहेब रागवणार नाहीत. मी त्यासनी समजावतो. तुम्ही शांत व्हा बघू. हो श्रावणी, तू शांत हो. नको असू दे, काय व्हायचं ते होऊ दे. मला खूप राग येतोय स्वतःचा. मॅडम, केस पुसले नाही ना? तुम्हाला ताप येईल आणि सर्दी होईल. उद्या साहेबांबरोबर काम करायचं आहे की नाही? शुभ आणि श्रावणी एकमेकाशी ज्या प्रकारे वागतायत त्यावरून असं वाटतंय की ह्यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे गेलंय.